ते बाईट्स घेऊ शकता. We offer solar power generation for those who value mindful and sustainability, a walking track, and an open gymnasium on wellness day, and acupuncture walkway, plus yours in every moment. This is the heart of Plus. This area The real estate industry. solution people handmade kala और दूसरी मेरी पूरी डिजाइन और प्रॉपर्टी में कुछ फाइल तो बैंकर देते हैं कोई ई यूज कंट्रोल्स और उसके बाद से एक प्रॉपर्टी छोड़ के भी मिलती है तो मैं सफल नहीं है गवर्नमेंट इसका स्टेटस आज कल So the next time you're looking for दादा माझं एक पहिले आधी ऐकून गाणं सांगितलं आणि मी सुद्धा आहे तर मला खूप चांगले वाटलेलं आहे त्यांच्यापासून शरीराला ऑक्सिजन चांगली आणि जे आपण स्वतः नेचरला वापरतो तेच आपण प्रोडक्ट सेल करतो. माझे प्रोडक्ट्स आर टोटली नॅचरल ऑर्गॅनिक सो देयर इज नो केमिकल. वेशभूषा स्पर्धा सुद्धा घेणार आहोत. अनेक स्पर्धक त्यामध्ये सहभागी. और एक बार मारी तर सुंदर अशी प्रदक्षिणा इथे सुरू आहे. 27 नक्षत्रांना आणि वेगवेगळ्या प्रांतातील आल्या आहेत सुंदर सुंदर महिला.
एक खास खाली जी भी पहुंच गए यहाँ पे, जो आज के इस कंपटीशन के जज रहेंगे। बहुत मिस लंबाड़ी कहते हैं उसे, उनका अटायर करते हैं। और वो लोग जो तीज त्योहार पे ये जो मैंने रखा है तुम्हाला जेही लागते फ्लॉरिंग पाहिजे तर तसे करतात गार्डन्स आहेत हेच वॉटरसायकल तयार करून घेते म्हणजे हे लीड ह्याचे जे गळून फार खाली पडणार आहे त्याचा आपोआप फर्टिलायझर तयार आहे सो अँड दीज आर मॉस बॉल्स हे घेतात आणि त्याची पाण्यामध्ये ठेवायचं येस हे वरपर्यंत अच्छा असं आहे ना तिचंच पल्लवी फॉर लोकल आहे आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या पर्यावरणाला खरोखरच पूरक आहेत, तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. पहिल्यांदा ही कल्पना माहीत पडली. मी खूप झाडांचा स्टडी करतो, पण हे जे पौराणिक महत्व असलेले झाड आहे पहिल्यांदाच पाहिले आणि मी खूप इम्प्रेस झालो आणि मी माझ्या फॅमिलीला काय होतं ना, नक्षत्रांच्या म्हणजे त्याची झाडं आहेत हे लोकांना माहित नाही. आपल्याकडे 27 नक्षत्र आहेत आणि असं म्हणतात की प्रत्येक नक्षत्राचं एक आपलं झाड आहे. मग त्याचं महत्व काय, तर खूप पौराणिक महत्व आहे. इथे तुम्ही पाहाल की आम्ही त्यांचं महत्वही इथे लिहिलेलं आहे, जेणेकरून जनसामान्यांना ही कोणती झाडं आहेत त्याचं महत्व काय. काही काही झाडं असतात जी प्रोटेक्शनसाठी आहेत, काही आहेत जी तुम्हाला आध्यात्मिक शांतता देतात, काही असं म्हणतात की ती लावल्याने तुमचं सामर्थ्य किंवा हेल्थ सुधारते. तर त्यांचं काय काय महत्व आहे इथे तुम्ही पाहताय. मग त्यात वड, पिंपळ, शमी ही आपली भारतीय वंशातील झाड आहेत आणि अशी 27 आहेत. तर खूप मोठी लिस्ट होणार आहे. तुम्ही इथे मागे पाहाल की ती 27 झाड आम्ही या 2 कुंड्यांमध्ये लावलेत. अगदी मोठे मोठे. नमस्कार, मी पल्लवी दिवेकर, संस्थापक अध्यक्ष रानमित्र. रानमित्रच्या वतीने वर्षभरात आम्ही खूप उपक्रम घेतो. ही संस्था 8 वर्षांपासून कार्यरत आहे आणि ही NGO आहे, म्हणजे सेल्फ फंडेड. आणि आज मात्र आम्हाला हे जे लिटिल ग्रीन्स आम्ही एक्झिबिशन भरवलंय यासाठी मात्र पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्पॉन्सर्स मिळालेत, ज्यांनी त्यांची ही जबाबदारी समजलेली आहे की पर्यावरणासाठी आमचाही काहीतरी वाटा पाहिजे. आता रानमित्रच्या बद्दल सांगायचं झालं तर वर्षभरात अनेक असे वैविध्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक आपण उपक्रम चालवतो. जसं की पहिल्यांदा जानेवारीत आम्ही घेतलं होतं नो नायलॉन मांजा मूवमेंट, म्हणजे नायलॉनचा मांजा वापरून जे आजकाल खूपच पक्ष्यांना हानी होते किंवा तुम्ही पाहिले की बोट वगैरेही कापले जातात, तर त्याच्या विरोधात म्हणून आम्ही हा मूवमेंट घेतला होता. मग मार्च मध्ये होळीसाठी ऑर्गॅनिक पद्धतीने जे रंग बनवलेले असतात त्यांनीच होळी खेळा याच्या प्रबोधन आपण केलं. मग मार्च ते मे मध्ये वेगवेगळे जे पर्यावरणपूरक विषय असतात, जे अप टू डेट नॉलेज लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी रानमित्रने वेगवेगळे व्हिडिओज बनवले, जेणेकरून ते लोकांपर्यंत पोहोचले आणि खूप छान आम्हाला प्रतिसाद मिळाला. मग आम्ही घेतलं होतं भारतीय वंशातील झाड आज जे लुप्त होत चाललेले आहेत की त्याबद्दल लोकांना जागरूकता यावी यासाठी नेटिव्ह सीड ड्राईव्ह घेतला. म्हणजे फळ तुम्ही खा, बिया आम्हाला द्या. आणि मग त्या बियांमधनं आपण झाड लावले आणि जुलैमध्ये त्याचं प्लांटेशन खूप मोठ्या प्रमाणावर आपण केलं. मग आपण घेतला मोफत भाजीपाला बियाणांचा वाटपाची मोहीम, की घरच्या घरी विषमुक्त भाजीपाला सगळ्यांना मिळाला पाहिजे आज, ही काळाची गरज आहे. तर आपण पाहतो भाजीपाल्यामध्ये खूप पेस्टिसाइड आजकाल असतं, तर ते नसावं म्हणून हा मोफत भाजीपालाची बियाणे वाटली आणि त्याचाही आम्हाला प्रतिसाद खूप छान मिळाला. मग आपण घेतलं होतं एक प्लास्टिक पिशव्यांच्या विरोधात नो प्लास्टिक बॅग्स मूवमेंट. आपण पाहतो की पटकन आपण वाहनाचं सामान, भाजी, फळ हे घ्यायला त्या माणसाकडची पिशवी मागतो,
आणि कधी कधी तर फुकट मिळतंय म्हणून एक नाही दोन टाक असं होतं. पण ती पिशवी घरी आल्यावर कुठे जाते? कचऱ्यात. आणि मग हा खूप मोठा कचरा जमा होतो आणि त्याचं विघटन होत नाही. म्हणून त्याच्या विरोधात आपण मुवमेंट घेतली की जे जे लोक भाजी किंवा फळ हे घ्यायला कॉटनची पिशवी घेऊन घरात नाही येतील त्यांना ऑन द स्पॉट आपण 100 रुपये बक्षीस दिलेले आहेत. असं आपण दर रविवार अकोल्यातील विविध भागांमध्ये हा उपक्रम चालवला. त्यालाही प्रतिसाद खूप छान होता. मग आपण घेतलं होतं रानभाजी महोत्सव. रानभाज्यांचे नावं लोकांना माहित नाहीत, त्याच्यातली औषध गुण लोकांना माहित नाही आहेत. बर्गर पिझ्झा हे पटकन माहिती आहे, पण रानभाजी काय आहे हेच माहित नाही. म्हणून त्याची जागरूकता वाढावी म्हणून आपण हा ड्राईव्ह घेतला होता. आणि त्यानंतर तुम्ही पाहताय आज हे लिटिल ग्रीन्स आपण घेतलेलं आहे. हे 4थं वर्ष आहे आणि ह्याचाही प्रतिसाद खूप छान आहे आम्हाला. आणि पुढे असेच सेमिनार आणि ऑनलाईन कॉम्पिटिशन्स होत राहतील. त्या एका वर्षभरात रान मित्र खूप सारे प्रोजेक्ट चालवतं. म्हणजे बरेचसे क्लब आहेत जे एक झाड लावतात, 10 जण त्याच्याच फांदीपाशी फोटो घेऊन ते चालतं. पण आपल्या इथे असं नाही. आपण वर्षभर नवीन नवीन उपक्रम आणि ग्राउंड वरती काम करतो. म्हणजे लोकांमध्ये मिसळून आपण आजपर्यंत काम केलेलं आहे. तर हे रान मित्रचं आमचं जे काम आहे तेच सगळ्यांसमोर आहे. रान मित्रचा उद्देश असा आहे की आपण पाहतो की खूप जणांना हे माहीतच नाही आहे की सस्टेनेबल लाईफस्टाईल काय आहे. म्हणजे आपण कोणत्या कोणत्या पर्यावरण पूरक गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्यात त्याचा समावेश करू शकतो हे माहित नाहीये. अगदी मेकअपची प्रसाधनांपासून ते ऑर्गॅनिकली प्रिपेअर्ड असे जे धान्य आहे, भाजीपाला आहे, हा लोकांना इथे उपलब्ध व्हावा किंवा त्याची माहिती व्हावी जेणेकरून ते वापर चालू करतील त्याचा. आणि एक वेगळंच आंदोलन व्हावं अशी आमची इच्छा आहे की ही लोक चळवळ व्हावी की आपण वापर केला तर फक्त पर्यावरण पूरक वस्तूचा मी करेन असं जोपर्यंत लोक आपल्या मनातनं ठरवणार नाही आम्ही काम करत राहू. या वर्षीची अशी आहे की 27 नक्षत्रांची वृक्ष आपण ठेवली आहे. त्याला एक पौराणिक महत्व आहे. त्याला प्रदक्षिणा घालण्याने ज्या काही चांगल्या सकारात्मक गोष्टी आपल्यासोबत घडतात तर त्याचाही अनुभव अकोलावासी घेत आहे. सोबतच मी नुकतीच या 27 नक्षत्रांच्या वृक्षाला प्रदक्षिणा घातली आहे. त्याच्यातलं एक उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेन की अशोक वृक्ष आहे ते रेवती नक्षत्राचं प्रतीक आहे, ज्याने करुणा, प्रेम आणि सद्भावना हे आपल्या अंगीकारतं, आपल्याला त्याचे वाइब्स मिळतात. तर अशा प्रकारची असंख्य 27 वृक्ष आहे. नक्कीच मी या निमित्ताने नमस्कार, मी माधवी पाटील, रानमित्रची उपाध्यक्ष. आम्ही हे लिटिल ग्रीन्स भरवतो. हे पर्यावरण पूरक आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही काहीतरी वैशिष्ट्य पूर्ण करत असतो. जसं पहिल्या वर्षी म्हणजे आपण बघतोय की कमळ आपण तळ्यातच बघतो. बरेचदा लोकांना हे माहित नव्हतं की कमळ हे आपण घरीही छान प्रकारे उगवू शकतो. तर जेव्हा पहिलं आमचं एक्झिबिशन झालं तर त्यावेळी आम्ही कमळांच्या अनेक व्हेरायटीज ठेवल्या होत्या. डॉक्टर कोरडे म्हणून आहेत, त्यांनी त्या आम्हाला उपलब्ध करून दिल्या होत्या. तसंच जेव्हा आम्ही दुसरं एक्झिबिशन घेतलं होतं दुसऱ्या वर्षी तर त्यावेळी आम्हाला पंजाब कृषी विद्यापीठाने त्यांच्याजवळची आयुर्वेदिक अनेक झाडे म्हणजे उपलब्ध करून दिली होती जेणेकरून लोकांना आयुर्वेदिक झाडांविषयी ज्ञान मिळावं. तसंच याही वर्षी आमच्या इथे या एक्झिबिशन मध्ये एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे 27 नक्षत्रांची झाडे. इथे तुम्ही बघताय की ही झाडे आम्ही इथे लावली आहे. या प्रत्येक ठिकाणी आम्ही त्याबद्दल एक नक्षत्र दिलंय, त्याच्या खाली त्याची माहिती दिली आहे जेणेकरून लोकांना 27 नक्षत्र कळावी, त्यांची वृक्ष कळावी आणि त्याविषयी संपूर्ण माहिती मिळावी. यात तुम्ही बघताय की आम्ही सगळे 27 नक्षत्रांची झाडे लावली आहे, ज्यात चिंच, पिंपळ, वड, त्यानंतर अनेक झाडं आहे, तर बांबूचं झाड आहे. आणि ह्या सगळ्या झाडांविषयी इथे आपल्या सगळ्या जनसामान्यांना माहिती होईल आणि 27 नक्षत्रांबद्दल आणि ही प्रदक्षिणा घातल्याने त्यांच्या पदरी पुण्यही पडणार आहे आणि तेच पुण्य आम्हाला मिळणार आहे. धन्यवाद. प्लांट पण आणलेले आहे आणि इथे 27 नक्षत्रांचं आम्ही प्रदक्षिणा केलेली आहे. 27 नक्षत्राची प्रदक्षिणा अँटी क्लॉकवाईज करावी. याचं कारण काय तर पंचांगानुसार जी आपली घड्याळ चालते सकाळी 5:30 ते उद्या 5:30 त्या 5:30 मध्ये जेवढे आपल्या ग्रह, राशी, नक्षत्र ज्या नक्षत्राला मूल जन्माला येतं त्या नक्षत्राचं त्याचा भाग्य नक्षत्र आणि नक्षत्रानुसार त्याचं वर्ष कसं जाणार. जवळजवळ मनुष्य 120 वर्ष आयुष्य जगतो. 120 आयुष्य आपण पूर्ण जगत नाही. 60 वर्ष मागचे, 60 वर्ष पुढचे किंवा एखाद्या 97 मध्ये जाईल तर उरलेले त्याचे जे 23 वर्ष आहे ते येणाऱ्या पूर्वार्धाचं आणि उत्तरार्धाचं हे आयुष्य पूर्ण करून 120 वर्ष आयुष्य जगतो. आता आपलं भाग्यांक आहे, भाग्य वृक्ष आहे, आराध्य वृक्ष म्हणून कोणाला जपावं तर ज्याने ज्या नक्षत्रावर जन्म घेतला त्या नक्षत्राचं त्याचं आपलं आराध्य वृक्ष असते आणि आराध्य वृक्षाचं स्मरण रोज करायला हवं. पण आपल्याला वेळ नाही. निदान आपल्या आयुष्यात आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण म्हणतो की मी वाढलो
पण आपण वाढत नाही, कारण आपल्याला आशीर्वाद स्वरूपी रूपच मिळत नाहीये. म्हणून जे आपल्या नक्षत्रानुसार आपलं असेल, अश्विनी नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे अडुळसा घेता येईल. अडुळसा नाही मिळाला तर भरणी नक्षत्रातलं एक वृक्ष घेता येईल. जेव्हा आता मेष राशीमध्ये 2.5 नक्षत्र चालतात, 2.5 नक्षत्रापैकी 3 वृक्ष मिळायला पाहिजे कमीत कमी. 3 नाही मिळाले तर कमीत कमी अडुळसाचा वृक्ष मिळेल. अडुळसा नाही मिळाला तर आवळा मिळेल. मेष राशीला त्यांनी आवळ्याच्या झाडाचं रक्षण करावं. दुसऱ्या राशीला तर मग वृषभ राशीला सुद्धा 3 नक्षत्र मिळतात आहे आपल्याला. तर त्या 3 पैकी आपल्याला नाही काही एक तरी झाड मिळेल, कमीत कमी औदुंबराचं झाड मिळेल. तसंच पुढलं तिसरं येईल कृतिका नक्षत्र, रोहिणी नक्षत्र, त्याच्या पुढलं जे मृग येईल, मृगशीर्ष येईल, पुढले असे करत एकूण 27 नक्षत्र इथे आपण विस्तारित केलेले आहे. विस्तारित नावं दिलेले आहेत. तर त्या प्रत्येकाच्या एका नक्षत्राला 3 झाडं मिळू शकतात, पण 3 नाही मिळाले एक तरी आपल्याला मिळू शकते. आणि त्यामध्ये बऱ्याच केळीचं झाड आहे, औदुंबराचं झाड आहे, जास्तीत जास्त पिंपळाच्या झाडाचा वापर होतो, केळीच्या झाडाचा वापर होतो. त्यामध्ये रक्तचंदन आहे, बांबूचं झाड आहे. आंध्रा नक्षत्रामध्ये सुद्धा एक बहुगुणी आपला कृष्णगरुडचा वापर केला जातो. नंतर राहते राळेचं जे आहे, धनु नक्षत्राचा जे वृक्ष आहे आराध्य दैवत, तर त्याच्यामध्ये राळेचा वृक्ष येतो. राळेच्या वृक्षामध्ये नाहीच राळ मिळतात. एक आणि मकर राशीचा शमी आणि शनी हा सगळ्यांना माहिती आहे, लोक त्याला घाबरतात जास्तीत जास्त. तर हा धनु राशी नंतर जो नक्षत्राचा जो प्रकार आहे, शमी राशीचं झाड का लावावं, शमीला पर्याय खूप दिलेले आहे, दर्शन मात्र दिले. निदान मकर राशी त्यानंतरची येणारी मीन राशीपर्यंत, मीन राशीला केळीचं महत्व दिलं. केळी नाही मिळाली तर सपोज ज्याला मीन राशीपर्यंत आपल्याला पोहोचेपर्यंत एक रेवती नक्षत्र येते मीन राशीमध्येच, तर रेवतीला मग त्याला वापरायलाच गेलं तर महुआ मिळतोय. महुआ म्हणजे आपल्या मराठीत मोह, तर मोहाच्या झाडाचं दर्शन. मोह नाही मिळाला तर कडुनिंब, असे अनेक प्रकारचे वृक्ष आपल्याला इथे उपलब्ध होऊ शकतात. जर गरज ठेवल्या तर त्याला वृक्ष पर्यावरण आणि याचा समतोल साधण्यासाठी कुठेतरी 120 वर्षाच्या आयुष्यात नाही पण 60 वर्षामध्ये 60 प्रदक्षिणा तरी आयुष्यात तरी व्हाव्या, एवढीच अपेक्षा.